महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचं आवाहन महायुती सरकारने केलं होतं, परंतु आता हे पैसे कधी देणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। महायुती सरकार लवकरच महिलांना 2100 रुपये देणार आहे। या योजनेत विधानसभा निवडणुका होऊन 4 महिने झालेले आहेत, परंतु अद्याप 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही। या योजनेबाबतचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना शब्द दिलाय, त्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी 2100 रुपयांबाबत वक्तव्य केलंय। अर्थसंकल्पानंतर महिलांना कदाचित 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती अनेक नेत्यांनी दिली होती। आता 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवण्याबाबत घोषणा करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे जमा होणार हा प्रश्न विचारला जातोय। मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे आता महिलांना एकत्र येतील।